केदारनाथ मंदिर हे 4 धामांपैकी एक आहे। उत्तराखंडाच्या हिमालय पर्वतावर असलेल्या केदारनाथ मंदिराला बरीच मान्यता आहे। केदारनाथ हे पर्वतरांगांमध्ये स्थित असलेलं एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, जिथे भगवान शिव यांचं ज्योतिर्लिंग स्थापित आहे। 3584 मीटर उंचीवर असलेल्या केदारनाथ मंदिराचं हे ज्योतिर्लिंग सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात महत्त्वाचं आहे। हिंदू पुराणात वर्षातील 6 महिने बर्फाने झाकलेलं हे पवित्र मंदिर भगवान शंकराचं निवासस्थान असल्याचं म्हटलं जातं। या मंदिरात भगवान शिव त्रिकोण शिवलिंगाच्या रूपात नेहमी विराजमान असतात। केदारनाथचं पहिलं संदर्भ स्कंद पुराणात आढळतो, जो 7व्या आणि 8व्या शतकात लिहिला गेला होता। सध्याच्या मंदिराची रचना आधी शंकराचार्यांनी सुमारे 1200 वर्षांपूर्वी केली असावी असं मानलं जातं। शतकानुशतक या मंदिराचे अनेक वेळा नूतनीकरण केले गेले आहे। केदार हे भगवान शिवाचं दुसरं नाव आहे, ज्याचा अर्थ संरक्षक आणि सहारक आहे। असं मानलं जातं की या मंदिराच्या दर्शनाने भक्तांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात। केदारनाथ मंदिरामागील इतिहास अतिशय रंजक आहे, कारण तो महाभारताच्या पौराणिक कथांशी जोडलेला आहे। कुरुक्षेत्राच्या युद्धात पांडवांनी त्यांच्या चुलत भावांना म्हणजेच कौरवांना मारल्यानंतर पांडवांना अपराध्यासारखं वाटू लागलं, म्हणून त्यांना भगवान शंकराने त्यांच्या पापापासून मुक्त करावं अशी त्यांची इच्छा होती। परंतु भगवान शंकर त्यांच्यावर रागावले होते। त्यामुळे शंकराला प्रसन्न करण्यासाठी पांडव प्रथम काशीला गेले, जिथे त्यांना कळलं की भगवान शंकर हिमालयात आहेत। यानंतर पांडव हिमालयाकडे निघाले, पण शंकराला त्यांना पापातून सहजासहजी मुक्त करायचं नव्हतं। त्यामुळे ते एका बैलाचा वेश धारण करून गुप्त काशीला गेले। आणि मग काय, यानंतर पांडवही गुप्त काशीला पोहोचले आणि तिथे त्यांना एक अनोखा दिसणारा बैल दिसला। पांडवांपैकी एक असलेल्या भीमाने त्या बैलाची शेपटी पकडली आणि तो बैल वेगवेगळ्या दिशेने विखुरला गेला। असं मानलं जातं की त्या बैलाचे कुबड केदारनाथमध्ये पडलं आणि त्यानंतर केदारनाथ मंदिराची उत्पत्ती झाली। यासह तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर, मध्य महेश्वर या ठिकाणी बैलाच्या शरीराचे इतर भाग पडले होते। केदारनाथसह ही 4 ठिकाणे पंचकेदार म्हणून ओळखली जातात। त्यानंतर भगवान शिवाने पांडवांच्या पापाची क्षमा केली आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपात केदारनाथमध्ये निवास करण्याचा निर्णय घेतला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।